भाऊंचा विजय असो. आहेत का सनी पाटील? हाय हाय बोला ना. नमस्कार नमस्कार. नमस्कार. यंदा आमचे भाऊ परत इलेक्शनला उभं राहून राहिले तर मतदान नक्की करा. तुमचे भाऊ परत एकदा उभे राहिले का? मला सांगा गेल्या 5 वर्षात तुमच्या भाऊंनी काय केलंय? नाही 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 नाही, तुमचं काय म्हणणं आहे की आमच्या भाऊंनी काय केलंय? हा मी तेच विचारतोय. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की आमच्या भाऊंनी मागील 5 वर्षात काय केलंय? भाऊ आपण काय केलंय? अरे आपल्याबद्दलचे पेपरात छापून आलं तर ते सांग ना त्यांना. भाऊंनी मागल्याच महिन्यात 80 कोटीचा घोटाळा केलाय. काय म्हणता? भाऊंचं नाव आलं पण पकडलं नाही भाऊला. अरे काय सांगू राहिला? चांगलं सांग ना चांगलं. भो भो आवाज येतो का तुम्हाला आता? कस काय येईन? भाऊंनी 3 आठवड्यात 34 कुत्रे पकडले आणि स्वतःच्या हाताने नसबंदी केली. अरे बाबा थांबा भाऊ, माझ्याबद्दल हा तू तुमच्याबद्दल. आणि प्राणी मात्रावर एवढा जीव आहे ना, त्या कुत्र्यांना वाईट वाटावं नाही म्हणून भाऊंनी स्वतःची नसबंदी केली. काय म्हणता? मी स्वतः अरे काय सांगू राहिलास तू? थांबा भाऊ थांबा, ह्याच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला द्यावं लागते. आता हे रोड कुठे रोड? भाऊ रोड चालू तर केलता 5 वर्षापूर्वी, इथवर आला नाही वाटतं. ह्या वर्षी नक्की रोड बांधून द्या ना तुम्हाला. हा भाऊ, आपण ह्या गल्लीत किती दिवसांनी आले? मागच्या इलेक्शनला आलतो त्यानंतर आज आलोय. बघा लय बदल झाला या गल्लीत. वा, 5 वर्षात एवढी प्रगती करणं सोपं नाही. भाऊंनी वैयक्तिक प्रगती केली. 5 वर्षापूर्वी काय होतं? भाऊंकर स्कूटरवर फिरत होते. आज रेंज रोवर आहे, 5 मजली बंगला आहे, त्याच्यावर स्विमिंग टँक आहे. असं का? तुम्हाला थांबा गल्लीतली परिस्थिती दाखवतो. काय गरज नाही, तुझा आतमध्ये. भाऊ आपल्या दुसऱ्या गल्लीत जाऊ. एवढे नालायक आहे, मध्ये मध्ये बोल